नमस्कार सगळ्यांना। आज आपण इथे खानदेशी स्पेशल वरण चिकल्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून कुकरला 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे। डाळ आपल्याला चांगली मस्त मऊसूत होईपर्यंत शिजू द्यायची आहे। आता इथे एका ताटामध्ये मी थोडीशी कणिक घेतलेली आहे। मी इथे 3-4 जणांसाठी डाळ चिकल्या बनवत आहे। त्याच्यासाठी मी 4 पोळ्या होईल इतकी कणिक मी इथे भिजून घेतलेली आहे। आपली डाळ आता मस्तपैकी शिजलेली आहे, एकदम लोण्यासारखी शिजलेली आहे। तिला चांगली मी घोटून घेणार आहे। आता गॅसवरती पातेली ठेवली। पातेलीमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे। थोडीशी मोहरी टाकून घेते, थोडेसे जिरे टाकून घेते आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट जाणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत की कोथिंबीर टाकल्याने जी कोथिंबीरची चव सुटते तेलामध्ये ती एकदम अप्रतिम लागते। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो सोडून घेतलेले आहेत, ते पण आपण थोडे मऊ होईपर्यंत परतू देणार आहोत। ते चांगले मऊ झाले की त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला जितकं पाणी हवं आहे थोडंसं पातळच ठेवायचं आहे, कारण की जे चिकल्या शिजताना त्यांना थोडंसं पाण्याचं पाहिजे की ते घट्ट नाही व्हायला पाहिजे। ते थोडंसं पातळ चांगलं लागतं आणि शिजायला पण पाणी लागणारच आहे। कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं मी इथे आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। मी इकडे जी कणिक भिजलेली होती आता त्याच्या मी पोळ्यांसारखं लाटून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे मी आता करून घेणार आहे। पोळी चांगली बारीक लाटून घ्यायची की जेणेकरून ज्या आपल्या चिकल्या आहेत ना त्या जास्त असे जाड नाही लागायला पाहिजे, थोड्या बारीक असल्याने तर चांगल्या लागतात खायला आणि चव पण छान लागते त्याचीवाली आणि शिजून पण पटकन जातात, एकदम नरम आणि टेस्टी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा। जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, थोडंसं मध्यम आकाराची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्याचे बारीक तुकडे करून आपण आता जे वरण शिजवलेले आहे त्याच्यामध्ये आपण आता ते सगळं सोडून घेणार आहोत आणि चांगले आपण त्याला उकळू देणार आहोत। जेवढ्या आपल्या त्या चिकल्या शिजणार आहेत ना तेवढ्या चवीला एकदम अप्रतिम लागणार आहे। बघा आता आपल्या चिकल्या मस्त शिजत आलेल्या आहेत आणि आपण आता त्यांना असंच मध्ये मध्ये ना त्यांना चाळत राहावं लागणार आहे की जेणेकरून ते खाली लटकणार नाही। आणि 10 मिनिटं तरी आपण त्याला शिजू देणार आहोत।